प्राचीन काळी राजा रेणूने पुत्रप्राप्तीसाठी केलेल्या यज्ञाच्या अग्नीतून रेणुका देवीचा जन्म झाला, म्हणून तिला धुळीतून जन्मलेली देवी असेही म्हटले जाते. विवाहयोग्य झाल्यावर अगस्त्य ऋषींच्या सल्ल्याने तिचा विवाह जमदग्नी ऋषींशी झाला. रेणुका माता आणि जमदग्नी ऋषींना परशुराम हे पुत्ररत्न प्राप्त झाले, जे भगवान विष्णूचा अवतार मानले जातात. पौराणिक कथेनुसार एके दिवशी रेणुका मातेवर क्रोधावस्थेत जमदग्नी ऋषींनी परशुरामाला तिचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली. पितृआज्ञेचे पालन करत परशुरामाने रेणुका मातेचा शिरच्छेद केला. नंतर जमदग्नी ऋषींनी वरदान दिल्यामुळे रेणुका मातेचे पुनरुत्थान झाले. या घटनेनंतर ती यल्लमा देवी म्हणून ओळखली जाऊ लागली. श्रद्धेनुसार तिची एक पीठ महाराष्ट्रातील माहूर गडावर तर दुसरे पीठ कर्नाटकातील सौंदत्ती येथे आहे. म्हणूनच रेणुका देवी आदिशक्तीचे तेजस्वी रूप मानली जाते.